Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. की एकदा कांद्यावरनं सरकार पडलं त्याच्यामुळे तेव्हापासून सरकार प्रत्येक वेळेस असं ताक सुद्धा फुंकून प्यायला लागलं. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही एखादी संस्था कमिशन घेतली तर त्या एक्सपोर्टच्या याच्यामध्ये तुमचं पार्टिसिपेशन पाहिजे. बरोबर. बसून पैसे कसे कुठला तरी एक खर्च त्यांनी उचलला पाहिजे. ते होत नाही. फक्त कोटा वाटण्याला त्याच्यात जे दिला जातो की हा तुला इतके टनाचा ह्या देशाचा कोटा, पण त्याच्यासाठी चार्जेस भरायला लागतात. डिझेल आणि पेट्रोलचे भाव गव्हर्नमेंट कंट्रोल करते. बरोबर. मग ड्रिपचे भाव कंट्रोल का नाही करू शकत? गव्हर्नमेंट हा GR का नाही काढू शकत की हा रेझिनचा भाव आहे, आणखीन ऑल ओव्हर इंडिया प्रत्येक कंपनीनी ह्या स्पेसिफिकेशनची ड्रिप पाहिजे आणि ती ह्याच रेटनी विकली गेली पाहिजे. याच्याबद्दल कुठलीच अशी गोष्ट काहीच नाहीये की त्यांच्या मनावर आहे की काय रेट काढायचा. सरकारला सुद्धा की शेतकऱ्याला काय गरीबच ठेवायचे का काय असं मला वाटायला, त्याला काही त्याची हौसा मौजा करूच द्यायच्या नाही. की शेवट हा कुठल्याही IT कंपनीमध्ये सुद्धा 4 मॅनेजर्स असतात, एक HR असतो, एक फायनान्स बघतो, त्यांचा प्रॉफिट पर्सेंटेज ठरलेला आहे प्रत्येक कंपनीचा. अहो शेतकरी हाच HR आहे, शेतकरी हाच फायनान्स बघणार आहे, शेतकरीच मार्केटिंग बघणार आहे. म्हणजे तो एक स्वतः कंपनी आहे, पण मग त्यांनी त्याचा प्रॉफिट का फिक्स करू नये? गेल्या 3 ते 4 दिवसापासून बघतोय लासलगाव नाशिकच्या पट्ट्यापासून इकडे खाली जुन्नर बनसर सगळीकडे कांदा उत्पादकांचे आंदोलन चालले. आणि मूळ कारण काय? 2 आणि 3 रुपये कांद्याला भाव मिळतोय. बरं, फक्त इतकंच नाही, ज्या ठिकाणी आत्ता शेतकरी कांदे काढतायत तिथे एक तर क्वालिटीचा प्रश्न असेल तर तो मान्य आहे, पण त्याच्यावर पुढे जाऊन काय, जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे त्यातही पैसे निघत नाहीत आणि म्हणून सगळ्या राज्यभरातला आक्रोश आहे. मी आत्ता कुठे उभा आहे? मी आत्ता जुन्नरच्या ओतूरमध्ये उभा आहे आणि कांद्याची चाळच मी आत्ता येत होतो. मी आज दिवसभर मी या एरियात आहे. नक्की काय चाललंय, मार्केट का झालंय? कारण काय, कांद्याचा क्रायसिस हा काय आज नाही, हा फ्रिक्वेंट क्रायसिस आहे आणि जर तो वारंवार होणार असेल तर तरी सुद्धा याच्यावरती सोल्युशन निघत नाही, म्हणून हा सगळा इश्यू झाला आहे. म्हणून माझ्यासोबत आता नमस्कार अवचट सर, स्वागत. बऱ्याच वर्षापासून हे पण कांदे शेती करतात आणि मला ज्यावेळी मी शेतकऱ्यांना भेटतोय काय चाललंय काय नाही बघतोय त्यावेळी मी सहज म्हटलं तुमच्या बरा खेती हो. तुम्ही किती वर्षाला कांदा घेताय? गेले 25 वर्ष मी कांदाच पिकवतोय. 25 वर्ष. काय झालंय मार्केटला? मार्केटमध्ये आता प्रचंड भाव कमी झालेले आहेत की समजत नाहीये की प्रोडक्शन तर तेवढं नाहीये पण भाव का कमी आहे. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की एकतर कांदा हे पीक प्रचंड हवामान बदलाला सेन्सिटिव्ह आहे. प्रत्येक वर्षीच ते आपल्याला चांगलं उत्पादन देईल अशी ही नाहीये. आता ॲव्हरेज उत्पादन येत राहिलेलं आहे एकरी 15 टनापर्यंत. बरं. 15 टनापर्यंत जर कांद्याचं उत्पादन आलं तर त्याच्यामध्ये 70% कांदा हा चांगला 1 नंबरचा असतो, 30% हा कांदा 2 नंबर 3 नंबरचा असतो. बरोबर. तर वाढलेले खतांचे भाव, वाढलेली मजुरी, सगळे इलेक्ट्रिसिटीचा सगळा खेळ, ह्या सगळ्या प्रकारातनं प्लस वाढलेले ड्रिपचे भाव, पाईपचे भाव, ह्याचा सगळ्याचा सामना आज शेतकऱ्याला करावा लागतोय. आणि एवढं करूनही तो करतोय शेती की खोट्या आशेवरच करतोय की मला ह्या मागच्या वर्षी भाव नाही मिळाला तर ह्या वर्षी मला भाव मिळेल. म्हणून परत ते कांदा पिकाकडे तो जातोच आहे. कधीतरी मला याच्यात चांगला भाव मिळेल. पण याच्यामध्ये काही दोष गव्हर्नमेंटचे आहेत की पॉलिसी मेकर्स जे आहेत त्यांनी कधी त्याच्या एक्सपोर्टच्या पॉलिसीमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी समाविष्ट करून घेतले नाही की खरंच व्यथा काय आहे शेतकऱ्यांची, याच्याबद्दल कधीही कुठल्याही प्लॅनिंग कमिशन मध्ये. पण तुम्ही आता एक्सपोर्टचा विषय काढलाय म्हणून मला विचारायचं आहे की मागच्या मला आठवतं निवडणुकांच्या बरोबर या पट्ट्यातल्या जशा निवडणुका लागल्या तसं एक्सपोर्ट बॅन गव्हर्नमेंटने ते हटवलेलं होतं मला आठवतं. आता माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी आपल्याला दिसतंय की भावच मिळत नाही, परत त्याच गोष्टी होत आहेत. एकतर मला एक गोष्ट सांगा, आता मार्केटमध्ये खरंच काय परिस्थिती, किती पैसे मिळतात, एक. आणि दुसरं, तुम्ही एक्सपोर्टचा मुद्दा काढला म्हणून हे एक्सपोर्ट हे सोल्युशन आहे का सगळ्यांना? हा, एक्सपोर्ट हे सोल्युशन आहे. कारण का भारतामधले भाव स्थिर राहण्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी त्याच्या प्रोडक्शन कॉस्ट पेक्षाही काहीतरी, आपण शेती कशासाठी करतो किंवा उद्योगधंदा कशासाठी करतो की कॉस्ट बेनिफिट रेशो मिळावा. 1 रुपया गुंतवला तर 2.5 रुपये आपल्याला मिळावे ही कोणाची अपेक्षा असते.
तर ते आज शेतकऱ्याच्या बाबतीत 1 रुपया गुंतवल्यानंतर 1 रुपया 10 पैसे, कधीतरी 1 रुपयाच्या आतही येत नाहीत. अरे बापरे. त्याच्यामुळे आता किती मार्केटला नाही इकडं? आता मार्केट अगदी 7-8 रुपयापासून तर 12 रुपयापर्यंत आहे. ते 12 रुपये मिळेल तरी पण काय परवडत नाही 12 रुपये ते परवडत नाही ना, कारण का प्रोडक्शन कॉस्ट शेतकऱ्याची ही 8 ते 10च्या दरम्यान खेळते. त्याच्यामध्ये प्रत्येक आता सरकारने स्टोरेज करा कारण का मार्केटमधला डिमांड सप्लाय हा व्यवस्थित राहावा म्हणून स्टोरेजला अनुदान दिलं. शेतकऱ्यांनी स्टोरेज केली, पण आज स्टोरेजमध्ये सुद्धा की जर शेतात निघताना जर 70% कांदा चांगला 1 नंबरचा कांदा आपण स्टोअर करतोय तर स्टोरेजमध्ये सुद्धा लॉसेस आहेत ना, 20 ते 25% लॉसेस आहेत ना. मग ती कॉस्ट त्या पिरियडला 6 महिन्याच्या स्टोरेज नंतर जर आपण हेच रेट राहणार असतील 12-15 रुपये तर शेतकऱ्याचं प्रोडक्शन कॉस्टही निघणार नाहीये. तर त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की पॉलिसी मेकिंग मध्ये प्लॅनिंग कमिशन मध्ये शेतकरी असावेत. दुसरी गोष्ट एक्सपोर्टच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जी पॉलिसी आज ठरेल ती कमीत कमी 5 वर्ष त्याच्यात कुठली छेडछाड होऊ नये. बरं. की ते निर्यात मूल्य वाढवणं इकडं ती जी झाली की लगेच निर्यात मूल्य वाढवायचं आणखीन परत एक्सपोर्ट कमी करायचं हे नाही, की आपण आपल्या ह्या धरसोड वृत्तीमुळं भारताच्या आपण परदेशातली गिराईकं घालवतोय. पण मग आता बांगलादेश आधी आपला चांगला कस्टमर होता, कंझ्युमर होता. बांगलादेश आता कांदा घेणं कमी झालं दिसतंय. बरं. इंटरनॅशनल मार्केटमध्ये पाकिस्तानचा कांदा चालतोय का इंडियन कांदा डिमांड आहे? नाही. युरोपचं मार्केट समजा आपण बघितलं, युरोपमध्ये आज कुठेही भारतासारख्या तिखट कांदा कुठेही मिळत नाही. आणि हा जो तुमचा आहे हा संपूर्ण म्हणजे त्याच्यात त्या युरोपियन कंट्रीजच्या लोकांना जी कांद्यामधली पंजन्सी म्हणजे तिखटपणा जो पाहिजे असतो ना तो फक्त आपल्या कांद्यांमध्ये. बरं. तर तो कांदा जर आपण एक्सपोर्ट केला आणि ते जर मार्केट आपण कॅप्चर केलं, त्याच्या लागणाऱ्या सोयी सुविधा, ते व्हेंटिलेटेड कंटेनर किंवा आपले कांदे एसी कंटेनर मध्ये टिकणार नाही. बरोबर. त्याच्यासाठी व्हेंटिलेटेड कंटेनर त्यांना ते आपण गळी उतरवलं पाहिजे किंवा या कांद्यामधनं या व्हेंटिलेटेड कंटेनर मधनं सुद्धा कांदे तुमच्यापर्यंत इंटॅक्ट पोहोचू शकतात. जोपर्यंत तुम्ही कांदे एक्सपोर्ट करत नाही तोपर्यंत तुमच्या याच्यामधला एक्सेस स्टॉक कमी होणार नाही. चांगला आहे तुमचा कांदा ना. हा, पात बघायची किती जाड आहे कांद्याची. आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये अशा जाड पातीचा कांदा आणि त्यातून तिखट पंजन शब्द वापरला. खरंच स्कार्सिटी आणि तसं असताना पण आपल्याकडे शेतकऱ्यांना भाव नाही. इराण काय, स्पेन काय यांचे कांदे गोड आहेत, हे म्हणजे सॅलड साठी वापरले जातात. टेबल सॅलड जे असतं ना, ग्रीन सॅलड, त्याच्यासाठी ते क्रिस्पी आहे, त्याच्यात तिखटपणा नाहीये, म्हणजे त्याच्यापासून एखाद्या पदार्थाला चव नाही येणार की जी भारतीय कांद्या टाकल्यानंतर चव येते. हे एवढं सगळं असताना गव्हर्नमेंट का त्याच्याकडे दुर्लक्ष करतंय मला माहित नाही, कारण का त्यांना शेतकरी वर येऊ द्यायचा नाहीये की फक्त भारतीय जनतेलाच कांदा खायला घालायचा आहे. काय होईल याच्यामधनं भयानक परिस्थिती अशी होईल कधी कधी, म्हणजे जर ही जर पॉलिसी अशीच राहिली ना तर शेतकरी कांद्यापासून लांब पडेल. जेव्हा ते पीकच घेणार नाही तेव्हा तो तुम्हाला कांदा इम्पोर्ट जेव्हा करावा लागेल तेव्हा मग तुम्ही सगळं सुधारणार का? म्हणजे अगदी फिक्स पॉलिसी तुमची पाहिजे. हा इतके टन इतक्या वर्षामध्ये, ह्या वर्षामध्ये इतके टन एनी हाऊ कांदा हा एक्सपोर्ट होईलच, अशा जर पॉलिसी केल्या तर तो कांदा त्यांच्या पॅरामीटर मध्ये बसणारा कांदा जाईल ना बाहेर. आज तुम्हाला परकीय चलन येईल. आता एक्सपोर्टचे इश्यू झालेत काय पण मग कांद्याचे? कारण बघ मला 2 गोष्टी आता दिसल्या म्हणजे एवढ्या लोकांशी बोललो. एक लोकांचं म्हणणं आहे की आता मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदाच अवेलेबल नाहीये, जो आहे त्याचा काहीतरी कोंब आलाय त्याला किंवा मोड आलेला त्याला कांदा असं झालाय. दुसरं असं दिसतंय बऱ्यापैकी लोकांनी कांद्याचं स्टोरेज करून ठेवलंय, तो आता साठवलाय आणि तो मान्सून संपला किंवा दिवाळीनंतर, आणि या पट्ट्यात रबीचा कांदा तुम्ही निघतो सगळ्यात चांगला. मग आता मार्केटमध्ये कांदा होल्ड केलाय म्हणून काही गडबड झालीये, की मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदा अवेलेबल नाही म्हणून गडबड झालीये, की पॉलिसी मेकिंग मध्येच आपण माती खाल्ली म्हणून इथपर्यंत पोहोचलो आपण? कारण ह्या माझा मूळ प्रश्न काय की 2026चा उन्हाळा पहिला नाही की जेव्हा कांद्याचा प्रॉब्लेम झाला, दरवर्षी होऊ लागला. दरवर्षी प्रॉब्लेम आहेच आहे कांद्यामध्ये, कारण का ते कांदा हे म्हणजे काय आलंय की एकदा कांद्यावरनं सरकार पडलं त्याच्यामुळं तेव्हापासून सरकार प्रत्येक वेळेस ताक सुद्धा फुंकून प्यायला लागले. की पहिली गोष्ट ही कांदा ही जीवनावश्यक वस्तूच्या यादीतनं बाहेर काढला, आपलं कमोडिटी इसेन्शियल कमोडिटी मधनं बाहेर काढला पाहिजे की त्याला हे उत्पादक म्हणून म्हणणं फ्री ट्रेड केला पाहिजे. की फायदा काय होईल त्याने? आज तुम्ही तुमचे कांदे तुम्ही बाहेर विकू शकता ना, एक्सपोर्ट करू शकता. जर त्याच्यावर बाइंडिंगच असेल, त्याच्यावर नाफेड सारखी संस्था जर बसलेली असेल
की त्यांच्या शिवाय एक्सपोर्टच करायचा नाही. एक्सपोर्ट मध्ये नाफेडने काय केलं? एक्सपोर्ट मध्ये आता आम्ही मागे एकदा युरोपियन कंट्रीज मध्ये प्रयत्न केला होता हा, की हे हा. करण्याचा, पण त्याच्यामध्ये नाफेडचं जे काही कमिशन असतं की जी एजन्सी आहे कांदा आणि बटाट्यासाठी सरकारने हे केलेली, त्याच्यात त्यांचं काहीतरी एक 3-4%, 5% त्यांचे ते कमिशन असतं की हे एवढे तुम्ही आम्हाला नाफेडला द्यायचे. नाफेडला द्यावे लागेल तेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही एखादी संस्था कमिशन घेतली तर त्या एक्सपोर्टच्या याच्यामध्ये तुमचं पार्टिसिपेशन पाहिजे. बरोबर. बसून पैसे कसे हा, कुठला तरी एक खर्च त्यांनी उचलला पाहिजे. ते होत नाही. फक्त कोटा वाटण्याला त्याच्यात जे दिला जातो की हा तुला इतके टनाचा या देशाचा कोटा, पण त्याच्यासाठी चार्जेस भरावे लागतात. तर हे सगळे प्रकार थांबले पाहिजे. साधी सोपी सुटसुटीत पद्धत केली पाहिजे की हा तुम्ही चांगल्या प्रतीचा कांदा तुम्ही निवडा, तो जाईल ना एक्सपोर्ट करायला. आज तुम्हाला परकीय चलन येणार आहे. प्लस गव्हर्नमेंटचं चुकतंय काय की शेतीसाठी, कांद्यासाठी किंवा ओव्हरऑल शेतीसाठी की ज्या काही बेसिक गोष्टी आहेत की ह्या आता तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव गव्हर्नमेंट कंट्रोल करते, बरोबर. मग ड्रिपचे भाव कंट्रोल का नाही करू शकत? गव्हर्नमेंट हा GR का नाही काढू शकत की हा रेझिनचा भाव आहे, आणखीन ऑल ओव्हर इंडिया प्रत्येक कंपनीनी ह्या स्पेसिफिकेशनची ड्रिप पाहिजे आणि ती ह्याच रेटनी विकली गेली पाहिजे. याच्याबद्दल कुठलीच अशी गोष्ट काहीच नाहीये की त्यांच्या मनावर आहे की काय रेट काढायचा, की त्यांचं रेझिन वाढलं की हे रेट वाढवून टाकतात, पण त्याच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोलच नाही काही. आज तुम्ही म्हणता पाणी वाचवा, पुढच्या पिढीला पाणी ठेवलं पाहिजे, मग त्यासाठी ठिबक हा पर्याय आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्हाला जसा डिझेल पेट्रोलवर तुम्ही कंट्रोल ठेवता तसा ड्रिपवरही कंट्रोल ठेवला पाहिजे ना, की ऑल ओव्हर इंडिया तुमचे एकच भाव पाहिजे. हे होत नाही. बेसिक गोष्टी आता खतं किंवा हे औषधं याच्यासाठी सुद्धा काय आलेलं आहे की आज सगळं चांगलंय, पण खतं चांगली मिळतात, चांगल्या क्वालिटीची मिळतात, त्याच्यानंतर तुमचे औषधं चांगल्या क्वालिटीची मिळतात. अहो पण पाणी आपण चांगलं देतोय की नाही याच्याबद्दल भारतात कुठंच रिसर्च सेंटर नाही की जमिनीला लागणारं पाणी काय लायकीचं आहे हे तपासून त्याच्यात काय बदल केले पाहिजे, बरं ते सुधारवण्यासाठी काय काय वापरलं पाहिजे ह्याचाही हे व्हायला पाहिजे ना. तुम्ही प्रोडक्शन जेव्हा वाढवायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला या बेसिक गोष्टी गव्हर्नमेंटच्या थ्रू आल्या पाहिजेत ना. सगळेजण जमिनीच्या वरचा अभ्यास करतात, खाली जमिनीच्या हेल्थ बद्दल आणखीन याच्याबद्दल एकही कोणी अभ्यास करायला तयार नाही. लँड इरिडिकेशन वगैरे मला हे मान्य आहे की आता जमिनीचा पोतच कमी झाला ठिकठिकाणी, त्यातून फर्टिलायझर्स वापरतात, हे सगळं म्हणजे मला या गोष्टी मान्य आहे. माझा मूळ काय माहितीये का, मला असं जाणवत आहे की जर एक गोष्ट वारंवार होत असेल तर त्याच्यासाठीच्या ज्या पॉलिसीज बनवल्या पाहिजे, त्याच्यासाठीची जी ध्येय धोरणं पाहिजे, त्याच्यावरती अभ्यास सत्ताधाऱ्यांचा होत नाहीये किंवा तो अभ्यास होतोय आणि त्याचं एक्झिक्युशन होत नाहीये. अशा कुठेतरी मधल्या याच्यामध्ये नाही, माझ्या माहितीप्रमाणे ज्या काही ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत किंवा तुमची KVK आहेत हे अभ्यास करतात, पण वरच्या राजकारण्यांची ती इच्छा पाहिजे ना ती इम्प्लिमेंट करण्याची. त्यांची नाही इच्छा. नाही म्हणजे जी काय आता त्या एखाद्या युद्धामध्ये आपण सेन्सिटिव्ह हे करून अगदी वॉर रूम तयार करतो, आणखीन अगदी गुपचूप सगळं हे सगळे पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या जातात. अहो तुम्ही खाणारा वर्ग इतका आहे आपल्या भारतामध्ये, ती जनता जर ही करायची असेल तर तुम्ही बेसिक शेतीवरही त्या मिलिटरी सगळे हे वापरले पाहिजेत ना, पॉलिसीज ज्या असतात त्या. आता साधी गंमत आहे, चिली हा केवढा देश आहे, छोटासा, महाराष्ट्रापेक्षाही छोटा आहे, बरोबर. पण तुम्ही इंटरनेटवर चिलियन ग्रेप्सचं एक मला माहिती दाखवा. आपल्याकडं एखाद्या भागात अवकाळी पाऊस झाला की पेपरमध्ये लगेच मोठ्या पातळ्यात बातम्या, बरोबर, द्राक्षाचं नुकसान. चिली देशामधली एकही नुकसानीची किंवा चांगल्या क्रॉपची बातमी तुम्हाला नेटवर दिसणार नाही. ते पूर्ण इतकं सिक्रेट ठेवतात की गव्हर्नमेंटनी त्यांना सगळे कोल्ड स्टोरेज वगैरे सगळं प्रोव्हाइड केलेले, प्लस जगात कुठेही जा एअर फ्रेट आमचं, हे गव्हर्नमेंटने सांगितलेलं. फक्त तुम्ही एक्सपोर्ट क्वालिटीची ग्रेप पिकवा. आणि जेव्हा जेव्हा मार्केट एका दुबई सारखं मार्केट किंवा तुमचे फॉरेन मधली मार्केट जेव्हा आपले भारतीय द्राक्ष जातात, आपल्याला एक तर छोटी खिडकी आहे, आपला पॅच फार थोडा आहे, पण त्याच्यामध्ये
चिलियन ग्रेप्स आली की आपली भारतीय ग्रेप्स पूर्ण म्हणजे मातीमोल भावाने विकले बरं, जातात. आता मला सांगा, तुम्ही हा कधी काढलेला कांदा आहे? हा एप्रिलमध्ये काढलेला कांदा आहे. एप्रिलमध्ये. हम्म. तुम्ही आता विकणार नाही? आत्ता विकणार नाही मी. आता हा तुम्ही करता? जुलै एंड पासन हा. थोडा थोडा सुरू करणार मी. ओके. प्रत्येक मार्केट घेणार, मार्केटची हा. सिच्युएशन हा, बघू. हा, हा. एकदम विकला, मार्केट समजा पुढे शॉर्टेज झालं, काय झालं हम्म. तर आपल्याला ते म्हणजे आपल्याला थोड्या त्याचा पस्तावल्यासारखं वाटतं. मला सांगा, तुम्हाला कांद्याला किती खर्च आलाय? किती एक तर किती आत्ता लावलाय तुम्ही, मला ते सांगा. आता माझ्याकडं 6 ते 7 एकरचा कांदा आहे हा कांदा आहे. सगळा. हा. एका क्विंटल कांद्याला साधारण किती खर्च आला? नाही आता तो याच्यावर येतो एकरी समजा किती खर्च आला तुम्हाला? नाही एकरी खर्च आता ते पॅरामीटर्सचे सगळे लिहून ठेवलेले ते बघावे लागतील. पण सर्वसाधारणतः जे मी कॅल्क्युलेशन केलं ते 8 ते 9 रुपयाच्या दरम्यान प्रोडक्शन कॉस्ट पर किलो मला पडली. पर किलो पडेल. म्हणजे अगदी स्टोरेज करून. आता ह्याच्यात जो लॉस होईल तो वेगळा. तो वेगळा स्टोरेज लॉस असेल तुमचा. हा स्टोरेज लॉस असे असतात ना की पावसाळा सुरू होईल. हा पावसाळा सुरू, ह्युमिडिटी वाढली की Humidity कांद्यामध्ये रॉटिंग सुरू होतं. आणि शेवट शेतकऱ्यांनी सुद्धा हा. की ज्या काही गोष्टी बेसिक करायला पाहिजेत त्या शेतकरी फॉलो करतो. की पिकांची फेरपालट वगैरे हे सगळे त्याचे प्रयत्न खूप चालू आहेत. हम्म. पण जर एवढं करून जर त्याला पैसेच मिळत नसतील त्याला जगण्यासाठी किंवा त्याला स्वतःची काही हाऊस मौज आहे ती करण्यासाठी जर पैसेच राहत नसतील तर तो या पिकाकडे का राहील? पण मग मला सांगा, आता हे मी मुद्दाम ते काढूनच बघितलं, चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे, पातं चांगलं आहे, सगळं ठीक आहे. माझं म्हणणं आहे, मग अनियन पावडर आपल्याकडे एक चांगला ऑप्शन आहे. त्याच्या प्रोसेसिंग युनिट्स मग त्याचे काय कमी आहे का, काय प्रॉब्लेम, इश्यू काय आहेत मग? कारण मग त्या पद्धतीने आपण किमान मूलभूत दर आपण मेंटेन करू शकतो. हा नाही, ओनियन पावडर आणि ओनियन चिप्स हे पांढऱ्या कांद्यामध्ये बनतात. आणि रेड ओनियन मध्ये फक्त काय होऊ शकतं तर आपण कापून डिहायड्रेट करून जो काही बिर्याणीवर किंवा मसाल्यामध्ये किंवा चिवड्यामध्ये जो कांदा आपण घालतो तळून तो त्याच्यासाठी हा कांदा चालू शकतो. पण त्या पद्धतीत त्याचं जे मार्केट आहे ते फार छोटे आहे. की 1 टन जरी कांदा आपण डिहायड्रेट केला तरी तो विकण्यासाठी मार्केट फार छोटे आहे. त्याच्यामुळं ह्या कांद्यामध्ये ते होऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे. तरी प्रयत्न NRCचे सुरू आहेत. शेवटचं या सगळ्यामध्ये आता सरकार म्हणतंय नाफेडला आम्ही सांगतोय कांदा विकत घ्या, 15 रुपयांनी 14 रुपयांनी काय असेल ते. तुम्हाला वाटतं का ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्याला सोल्युशन आहेत आणि खरंच नाफेड हा इतका कांदा उचलेल? म्हणजे त्याचं मला हा प्रश्न का पडतोय तुम्हाला सांगतो. 2024ला पण हेच झालं होतं निवडणुकीच्या वेळी. नाफेडला सांगितलं होतं की तुम्ही कांदा उचला. मला 2-4 शेतकरी भेटले, त्यामुळे साहेब अधिकारी खूप क्लिअर सांगितलं आणि म्हटले व्यापाऱ्यांनी पण त्यांची कोट अनकोट सोय लावली म्हटले. आणि त्यामुळे म्हटले आमच्याकडे आलेच नाही नाफेड केलं. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की हे सोल्युशन आहे का आता, की नाफेड येणार आणि तुमच्याकडे कांदे ते त्यांचं बेंच लावणार आणि मग तुमचा कांदा नाही, हे नाही. हे एवढ्या प्रमाणात ज्या पद्धतीत प्रोडक्शन आहे ना त्या पद्धतीत नाफेड कांदा खरेदी करू शकत नाही. गव्हर्नमेंटकडे सुद्धा ती स्टोअर करण्याची कॅपॅसिटी नाही. तर याच्यामध्ये एकच आहे की तुम्ही एक्सपोर्ट वाढवा, कांदे बाहेर एक्सेस जाऊ द्या, मार्केट उचलेल. बरोबर. आणि ते फिक्स ठेवा पॉलिसी. डोमेस्टिकची आता बारीक, आता युरोपियन कंट्रीज मध्ये अक्षरशः बारीक कांदा म्हणजे 30, 32, 35 mm चा कांदा सुद्धा ते हौसेने घेतात. बरोबर. हाच साईज किंवा याच्यापेक्षा लहान साईज ते घेतात. ती ज्या मार्केटमध्ये जी डिमांड आहे ना त्यानुसार जर आपण ते माल पाठवत राहिलो. भारतामध्ये प्रोडक्शन इतकं कांद्यामध्ये आता MP मध्ये सुद्धा वाढले, राजस्थानमध्ये सुद्धा वाढलेले की डोमेस्टिकसाठी कांद्याचं शॉर्टेज होऊ शकणार नाही म्हणजे असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट, पण शेतकऱ्यांना भाव का मिळू नयेत? मिळाले पाहिजे पैसे म्हणजे त्यांनी कधी हौसा मौजा करायच्याच नाही की 2 पैसे आणि एक फिक्स उत्पन्न देणारं जर हे पीक झालं ना आणि फिक्स पॉलिसी असेल ना तर शेतकरी बरोबर त्या पद्धतीने कांदे करतात. आणि याच्यामध्ये उलटी चांगली क्वालिटीमध्ये, अरे ह्या देशाला हा कांदा लागतोय तर आपण ह्या क्वालिटीचा कांदा पिकूया, ही त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होऊन ते प्रोडक्शन करतील. क्वालिटी आणखी सुधारेल. आणि सरकारला सुद्धा की शेतकऱ्याला काय गरीबच ठेवायचे का काय असं मला वाटायला लागलं. त्याला काही त्याची हौसा मौजा करूच द्यायच्या नाही. की शेवट हा कुठल्याही IT कंपनीमध्ये सुद्धा 4 मॅनेजर्स असतात, एक HR असतो, एक फायनान्स बघतो, त्यांचा प्रॉफिट पर्सेंटेज ठरलेला आहे प्रत्येक कंपनीचा. अहो शेतकरी हाच HR आहे, शेतकरी हाच फायनान्स बघणार आहे, शेतकरीच मार्केटिंग बघणार आहे. म्हणजे तो एक स्वतः कंपनी आहे, पण मग त्यांनी त्याचा प्रॉफिट का फिक्स करू नये?
काय एखाद्या एक्सपर्ट ॲडवाईस घेण्यापेक्षा मी अशा शेतकऱ्याकडे आलो की ज्याची याच्यामध्ये एक्सपर्टाईज आहे आणि कोणीतरी तज्ज्ञ येऊन तुम्हाला सांगतील, त्याच्यापेक्षा असा माणूस की जो स्वतः पिकवतोय, त्याला त्यातलं ज्ञान आहे आणि तो त्यातून उत्पन्न काढतोय आणि तो त्याचं प्रॉफिट मार्जिन सुद्धा सिक्युअर करतोय, अशा माणसाशी बोलणं जास्त गरजेचं होतं. म्हणून मी आज औषधांना गाठलो. दिवसभर मी आहे अजून तो नारायणगाव खाली मंचर. मुद्दा असा आहे, ज्यावेळी आंदोलनं सुरू झाली आहेत, ज्यावेळी आता इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट म्हणून कांदा काढा असं बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात, ज्यावेळी हे दिसतंय की नाफेडने काहीतरी 12-13 रुपये ठरवले त्याचे स्वतःचे आणि ते शेतकऱ्यांना देतात. मुद्दा असा आहे, ग्राउंडवरती तसं काहीच होत नाही. त्याचं कारण असं आहे, भावच मिळत नाही. किती पट्टी? 8 रुपये 12 रुपये पट्टी निघते. 8 ते 12 पर्यंत क्वालिटी. वरती नाशिक लासलगाव साईडला तर 3 आणि 4 रुपये पट्ट्या निघाल्यात. म्हणजे शेतकऱ्यांचे फोन येतात, तिकडे जायचा प्रयत्न करू. पण समजून घेतलं पाहिजे की याचं अर्थकारण काय, समजून घेतलं पाहिजे की गोष्टी अडतायत कुठे, आणि समजून घेतलं पाहिजे की ह्या सगळ्यामधून जी धोरणं बनवणारी माणसं आहेत, म्हणजे अर्थात जे सरकारमध्ये स्वतः बसलेत, त्यांनी ह्या कोणत्या गोष्टींचे एक्झिक्युशन केले पाहिजे. त्यासाठीचा हा ग्राउंड रिपोर्ट. मुंबईत कॅमेरा पर्सन आज रायचंद माझ्यासोबत, त्यासोबत मी ओंकार, ओतूरमध्ये.